चिमुकली पावलं चालली विठ्ठल दर्शनास। छोट्या निरागस बालकांमध्ये भगवंतांचे वास असते असं फार वर्षापूर्वीपासून म्हटलं जातं। अशाच जिल्हा परिषद शाळेतील छोट्या छोट्या विद्यार्थिनींनी विठू नामाचा जप करत जामखेड येथील विठ्ठल मंदिर येथे जाऊन घेतले विठ्ठलाचे दर्शन। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुली येथून निघालेली विद्यार्थिनींची बालदिंडी तहसील कार्यालयामार्गे कुंभार गल्ली, महादेव गल्ली, विठ्ठल मंदिर, देशमुख गल्ली, राळेबाग गल्ली, कोर्ट गल्ली, मोगलपुरा मार्गे अशा पद्धतीने दिंडी शाळेत मार्गक्रम झाली। जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांची जामखेड शहरातून दिंडी काढून परिसर दुमदुमून गेले। या दिंडीत वारकरी हातात भगवा पताका, टाळ, मृदंग, वीणा घेऊन सहभागी झाले होते। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुली जामखेड या शाळेतून आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांची शहरातून काढण्यात आलेली दिंडी गट विकास अधिकारी प्रकाश पोळ, गट शिक्षणाधिकारी कैलास खैरे, विस्तार अधिकारी सुरेश मोहिते, केंद्र प्रमुख नवनाथ बडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक दत्तात्रय यादव व मुले मुख्याध्यापक संजय कर्डिले यांच्या देखरेखीखाली काढण्यात आली असल्याची माहिती मुख्याध्यापक दत्तात्रय यादव यांनी दिली। यावेळी मुख्याध्यापक दत्तात्रय यादव म्हणाले, विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात। सण उत्सवाच्या माध्यमातून त्यांच्या मध्ये संस्कार रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे। विद्यार्थ्यांनी केलेल्या पांडुरंग रुक्मिणी संतांचे वेशभूषा, पालखी, टाळ, मृदंग याचबरोबर पारंपरिक वेशभूषेमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले। शाळेमध्ये पालखीची आरती करून सुरू झालेल्या या बालदिंडी सोहळ्यात विद्यार्थिनींनी अभंग, नृत्य, फुगडी अगदी उत्सवात रिंगण सोहळा पार पडला। कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी विद्यार्थ्यांसाठी गोड गोड महाप्रसादाचे या दिंडीच्या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष गिरी, उपाध्यक्ष शिवाजी राळेभात, मुलांच्या शाळेचे अध्यक्ष नासिर सय्यद, सदस्य निलेश गायकवाड, शेख अय्याज, अमोल सदाफुले, ऋषाली काशीद, रुक्मिणी गाडेकर आदी उपस्थित होते। हा बालदिंडी सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या सहशिक्षिका श्रीमती शैलजा बडे मॅडम, श्रीमती निशा कदम मॅडम, श्रीमती निर्मला सिद्धेश्वर मॅडम, श्रीमती अर्चना भोसले मॅडम, श्रीमती सुमन खेडकर मॅडम, श्रीमती मंजुषा कानडे मॅडम, श्रीमती सोनाली झोरे मॅडम, श्रीमती भारती क्षीरसागर मॅडम, श्रीमती मनीषा पवार मॅडम, श्रीमती प्रतिभा ढोबळे पाटील मॅडम, अंबादास जोगदंड सर आदींनी विशेष परिश्रम घेतले। प्राथमिक शाळा मुली जामखेड यांच्या वतीनं पंढरपूरच्या वारीच्या निमित्तानं मुलींची सर्व शिक्षकांनी दिंडी पायी दिंडी काढली आणि एकदम उत्कृष्ट असा कार्यक्रम मुलांच्या मनावर रुजवावा असं खऱ्या अर्थानं हे कौतुकास्पद कार्य आज त्यांनी केलेलं आहे। वास्तविक पाहता आपल्या या शाळेचं जुनं नावलौकिक आहे आणि खऱ्या अर्थाने या शाळेबद्दल बाहेरसुद्धा चांगली चर्चा आणि नोकरदार लोक असतील, तहसीलदार लोक असतील, शिक्षक असतील, वकील असतील यांची सर्व मुलं या शिक्षकावर विश्वास टाकून खऱ्या अर्थाने या शाळेमध्ये घातले जातात आणि या शाळेमध्ये त्यांना भरपूर असं ज्ञान दिलं जातं आणि त्यांच्यावर संस्कार चांगले केले जातात आणि खरंच हा कार्यक्रम स्तुत्य आहे।
वास्तविक पाहता शाळांच्या खोल्या थोड्या कमी प्रमाणात आहेत, परंतु आताच शिक्षकांनी सांगितलं की खोल्या मंजूर झालेल्या आहेत आणि काही खोल्या झालेल्या आहेत. खऱ्या अर्थानं ही आपली जुनी शाळा, मराठी शाळा फार पूर्वीची असून तिचं नावलौकिक होण्यासाठी सर्वांनी या शाळेला सहकार्य केलं पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनीसुद्धा या शाळेला खोल्यासाठी निधी उपलब्ध करून देऊन खऱ्या अर्थाने या शाळेचं डेव्हलपमेंट केलं पाहिजे. आणि यासाठी मी सर्व प्रतिनिधींना आवाहन करीन की आपण या शाळेवर लक्ष देऊन या शाळेसाठी, इमारतीसाठी खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात सहकार्य करून सर्व इमारतीचं बांधकाम पूर्ण केलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुली या शाळेमध्ये पंढरपूर आषाढी वारीच्या निमित्तानं बालदिंडीचं आयोजन मोठ्या उत्साहामध्ये केलेलं आहे. त्याचप्रमाणे शनिवारी मराठी मुलांच्या शाळेने देखील बालदिंडीचं आयोजन केलं होतं आणि या बालदिंडीमध्ये हे सर्व बालचमू विद्यार्थी मोठ्या उत्साहानं उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत. याचप्रमाणे या दोनही शाळेमध्ये वर्षभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमांचं आयोजन केलं जातं, जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्यावर संस्कार व्हावेत. त्याचप्रमाणे शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देखील दिलं जातं. तसेच या शाळेतून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अध्ययन अनुभव देखील दिले जातात. म्हणून या शाळेमध्ये, दोनही शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी ही वेगवेगळ्या क्षेत्रातील अधिकाऱ्यांची मुलं आहेत. डॉक्टर, वकील, त्याचप्रमाणे वेगवेगळे सुशिक्षित वर्गातील मुलं या शाळेमध्ये प्रवेशित आहेत. या दोनही शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगली आहे आणि म्हणून जिल्हा परिषद शाळेकडं पालकांचा ओघ आता वाढलेला आहे. तेव्हा मी सर्व पालकांना असं आवाहन करेल की आपल्या पाल्याचा जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश निश्चित करावा. वर्षभरात असे वेगवेगळे उपक्रम या दोनही शाळा राबवतात. त्याचप्रमाणे गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवण्याचं काम करतात. त्यामुळे मी या दोनही शाळेतील सर्व शिक्षक, स्टाफ व मुख्याध्यापक यांचं शिक्षण विभागाच्या वतीने केंद्र प्रमुख या नात्याने अभिनंदन करतो. आज नाही रडली.